पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण करिअर सिलेक्शन फॅक्टर बघितले. दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपण AI आणि करिअर याच्याबद्दल माहिती घेतली. आजचा जो पॉडकास्ट आहे त्यामध्ये आपण मुलांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे करिअर सिलेक्ट करताना आणि पालकांना काही टिप्स दिल्या आहे. तर ते एका कंपनीचे CEO आणि बिझनेस ओनर आहे. तर आपण आजचा पॉडकास्ट जरूर ऐका. वेलकम बाळासाहेब ऑन अवर करिअर क्लॅरिटी पॉडकास्ट शो. तर आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. बघा, इंडियामध्ये करिअर प्लॅनिंग हा भरपूर मोठा विषय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना करिअरचं कन्फ्युजन असतं आणि बरेच पालक हे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं करिअरमध्ये नेमकं काय करायचं याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. तर तुम्हाला देखील 2 मुले आहेत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांचं टॅलेंट ओळखताना तुम्ही म्हणजे काय काय प्लॅनिंग केलं किंवा त्यांचं करिअरसाठी तुम्ही काय प्लॅन करत आहात? पहिलं धन्यवाद तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट, पालकांचं तुम्ही करिअर अंडरस्टँडिंग जर पाहाल आजच्या दिवसाला, तर जर मुलांना बक्षिसं मिळत असतील एखाद्या विषयात किंवा कुठेतरी कोणीतरी एखाद्या विषयांमध्ये टॉपर असतील किंवा त्याचं कुठेतरी कोणीतरी कौतुकाची थाप देतंय, तरच ते करिअरच्या रूपाने पुढे पाहिलं जातं. म्हणजे तर तो एक प्रकार झाला. म्हणजे चमत्कार केल्याशिवाय ते नमस्कार करतात. दोन स्टेजेसमध्ये मुलांचं करिअर मी आयडेंटिफाय करायला मी 2 किंवा 3 स्टेजेस पाहतो. पहिलं एक त्यांचं बालपण, जेव्हा ते 4वी 5वी पर्यंत जी मुलं असतात, 10 ते 12 वर्ष आपण म्हणू, त्याच्या आतलं एक बालपण. त्याच्यानंतर 10 ते 15 वर्षे किंवा 17-18 वर्षापर्यंत किशोरवयीन जो पिरियड असतो त्याच्यात त्यांची समजूत आणि त्याच्यानंतर घेतलेल्या 17-18 वर्षानंतर घेतलेल्या त्यांच्या स्टेप्स. म्हणजे मी थोडक्यात हे सांगू शकतो की बालपण, टीनेज आणि नंतर आफ्टर 12. तर बालपणामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मुलं जे तुम्ही जर पाहिलं असेल, एकदम 3-4 वर्षाचं मूल ज्यावेळेस घरात खेळत असतं, जर ते स्वतःशी बडबडत असेल, छान स्वतः खेळत असेल, तर एक लक्षात घे ते आनंदी. त्याला शांत करू नका. तो त्यातलं हे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो करून त्याच्यातली ती प्रतिभा तो डेव्हलप करत असतो. त्याच्यानंतर 2री 3री पर्यंत मुलं येतात, लगेच आपण त्यांच्या रेसमध्ये लागतो, याला शाळेत एवढेच मार्क मिळाले पाहिजेत. त्या वयात मुलं ऐकतातही, पण त्या वयात मुलांना आपण अभ्यासच करायला लावतो. त्यांना मुलांमध्ये खेळायला सोडत नाही. बऱ्याच वेळा खाली ओपन स्पेस आता कमी झाले, त्यामुळं तर मला असं वाटतं त्या काळात थोडं पालकांनी काळजी घेतलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तो 4 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना थोडं त्यांना जास्तीत जास्त आउटडोअर खेळायला पाठवा. मल्टिपल्स गोष्टी त्यांना करायला द्या. जिथे त्यांच्या आवडीनिवडी डेव्हलप होणार आहेत किंवा त्या किशोर वयात जाणार आहेत, तिथे त्यांना कळेल की इथे तेव्हा तुम्ही त्यांना जज करू नका, मला असं वाटतं. बरोबर. आणि त्यातली एखादी गोष्ट तो खरंच खूप चांगली करत असेल तर त्याला ती रिपीटेडली करू द्या. तो आवडीने करत असेल तर त्याला करू द्या. तिथे अभ्यास कर, तो अभ्यासात कमी पडतोयस. 4थी तसंही आता शाळांमध्ये 8वी पर्यंत गव्हर्नमेंटने सांगितलं एक्झाम नाही घेत. सो हे कशासाठी? कारण त्यांच्यावर अभ्यासाच्या बर्डनऐवजी त्यांच्यातले सुप्त गुण डेव्हलप झाले पाहिजेत. तर करिअरमध्ये हा एक खूप की पॉइंट आहे. जेव्हा 2री 3री पासून ते 7वी 8वी पर्यंतची जी मुलं आहेत यांच्यात कशी डेव्हलपमेंट होते, ते काय काय एक्सप्लोअर करतात. कारण तेव्हा खूप त्यांचं मन, म्हणजे तो आत्ताच म्हणेल मला डॉक्टर व्हायचं, थोड्या वेळाने म्हणेल मला इंजिनियर व्हायचं, थोड्या. सो तुम्ही त्याच्यावर जज करू नका. आणि ते दरवर्षी मुलांचं चेंज करत असतं. बरेच पालक माझे काही शेअर करतात की आता यावर्षी मुलगा तुम्हाला डॉक्टर बनायचे, जर दुसऱ्या वर्षी ते चेंज होतं. प्रत्येक वर्षी चेंज होतं, कारण तेव्हा मन चंचल आहे. आणि हे तुम्ही जर डॉक्टर इंजिनियर पाहिले, हे सगळं अभ्यासाच्या दृष्टीने बोलतोय आपण, पण मला असं वाटतं त्याच्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज किंवा एखाद्याला बसून, मला जर कामच आवडत नाही, मी एका ठिकाणी बसणंच होत नाहीये मुलाचं, तो चंचल आहे खूप, आणि त्याला तुम्ही कम्प्युटर इंजिनियर किंवा असं तुम्ही बैठी किंवा कॉन्सन्ट्रेटेड कामामध्ये पाठवाल तर तो नंतर म्हणजे त्याचं करिअर म्हणजे तो सेफ करिअर होईल, पण ते त्याच्यासाठी सेफ नसेल. कारण त्याच्या आवडी निवडीन त्याच्या त्याला ते सूट होत नाही, मी असं म्हणेन. आणि त्याच्यानंतरच म्हणूनच तुम्ही आता पाहाल तर करिअर खूप मुलं हे डिप्रेशन्स मध्ये जातात. चांगले करिअर असून, चांगली पॅकेज असून सुद्धा त्यांना डिप्रेशन आणि याचा त्रास होतो. तर ह्या काही, मला असं वाटतं ह्या काही या सुरुवातीच्या काळातच त्यांच्यावर जे आवडीच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी आहेत त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. धन्यवाद बाळासाहेब, छान अशी इनपुट दिलेली आहे तुम्ही
की जसं आता मी व्ह्युअरसाठी किंवा जे पालक आमचा पॉडकास्ट बघताय त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मुलांची आवड, त्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आणि त्यांचे जे सुप्त गुण आहेत ते आयडेंटिफाय करायला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही त्यांना करू दिल्या पाहिजे. त्यांना काय आवडतं आणि त्यांना जज न करणं या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की आजच एका न्यूजमध्ये मी बघितलं की UP-मध्ये एका मुलाने त्याच्या वडिलांचा खून केला. तर कारण काय आहे, त्याच्या वडिलांनी त्याच्यावर प्रेशर टाकला की तू नीट क्लिअर केली पाहिजे. नीट ही एक्झाम असते, मेडिकल एंट्रन्स म्हणजे डॉक्टर बनण्यासाठीची एक्झाम. तर त्याने त्याच्या वडिलांचा खून केला. तर ही एक मोठी म्हणजे आपण या गोष्टीवर हे शिकू शकतो की पालक जे मुलांवर दबाव टाकताय, प्रेशर टाकताय की मुलाला तू डॉक्टर बनलाच पाहिजे, तू इंजिनियर झालाच पाहिजे. तर ह्या गोष्टी कशा समाजामध्ये मुलांवर प्रेशर टाकतात आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो आपण हे बघतोय. तर तुम्ही याच्यावर थोडंसं बोलू शकतात की पालक जे प्रेशर टाकताय मुलांवर ते कसं कमी झालं पाहिजे किंवा मुलांचं अजून आपण कशा पद्धतीने प्रगती करू शकतो. या प्रश्नाकडे पाहताना दोन गोष्टी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. पहिलं गोष्ट शिस्त लावणं आणि प्रेशर करणं किंवा शिस्त लावण्यासाठी आम्ही पाल्यांवर प्रेशर करतोय, या गोष्टींमध्ये एक बारीक थिन लाईन आहे. जसं अंधश्रद्धा श्रद्धांवर आपण नेहमी बोलतो तसंच आहे, याच्यातही थोडी थिन लाईन आहे. ते प्रेशर कुठपर्यंत म्हणजे रबर किती ताणावा आणि कुठे त्याला सूट द्यावी हे त्याच्यात पालकांना कळलंच पाहिजे. आपण पालक आहोत, चालक नाही. खूप पालक हे पालकत्व सोडून चालक म्हणजे त्याच्यावर पूर्ण कंट्रोल करून त्याने मी म्हणेल तसं किंवा माझ्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या राहिल्या आहेत त्या पाल्याने पूर्ण केल्या पाहिजे. बरोबर, तेच होते. आणि तो प्रेशर ते एवढा टाकतात त्या मुलावर की ते पाहतच नाही त्या मुलाची खरंच इच्छा आहे की नाही, त्याच्याने होतंय की नाही. कारण एवढं कॉम्पिटिशन आहे, काही मुलांना स्वतःहून रिअलाइज होतं की ही गोष्ट माझ्याच्याने नाही होणार. आणि जेव्हा माणूस मानसिकरित्या हरतो म्हणजे पहिली हार ही तुमची याच्यावर नसते, पेपरवर नसते, ती पहिली तुमच्या स्वतःच्या मनात असते. तर त्या मुलाला तो कॉन्फिडन्स पहिला मिळवून देणं पाहिजे की बाबा तू करू शकतो रे. आणि ते प्रेमाने. एखाद्याला तुम्ही जर मारून मुटकून जर म्हणाल तू काय म्हणतात गणपती, नाही होणार. मला असं वाटतं त्याला ते प्रेमाने त्याच्या आतली सुप्त गुण जाणवले पाहिजेत आणि त्याने मनापासून केलं तरच तो त्याच्यातून क्लिअर होऊ शकेल. आता ही जी तुम्ही कानपूरची केस म्हणता त्याच्यात मला प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय की पहिल्यापासून आई वडिलांनी प्रेशर म्हणजे प्रेम एखाद्या मुलावर प्रेम करण्याऐवजी फक्त प्रेशरच केलं असेल. सो त्यामुळे त्यांच्या प्रेशर मागचा जो काय म्हणतात त्यांची जी मुलाबद्दलची जी पॉझिटिव्ह भावना आहे ती निगेटिव्ह एवढी झाली की ती रागात एवढी रूपांतर झाली की ते त्यांना हिटलर वाटायला लागले. बरोबर. फक्त म्हणजे ते मला माझ्याच फायद्यासाठी हे करतायत हे मुलाच्या पूर्ण मनातून गेलं असेल, त्या डोक्यात एवढंच बसलं असेल की बाबा हे फक्त माझा वापर करताय किंवा मला सगळं काही माझ्याकडनंच अपेक्षा करतात. सो पालकांनी सुद्धा एका ठिकाणी जाऊन थांबलं पाहिजे. एक प्रेशर महत्वाचं म्हणजे याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो स्टुडंट आणि पॅरेंट्स यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे. त्यांच्यात संभाषण जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत मुलं तुम्हाला सगळं सांगतायत, छोट्या मोठ्या गोष्टी भले त्या तुम्हाला कंटाळवाने असतील ऐक संध्याकाळच्या वेळेला ऐकलं, पण मला असं वाटतं ते ऐकून घ्या. त्याला तुम्ही तिथे अडवू नका. अरे मी थकलोय, अरे तू जा मम्मीला सांग, मला नको सांगू. किंवा मम्मी जर ऐकत नसेल किंवा कोणीतरी त्या पाल्याचं ऐकलं पाहिजे. बरोबर. स्टुडंट आणि आजकालच्या आता ह्या अँड्रॉइड फोन आणि याच्यामध्ये असं झालंय किंवा टेक्नॉलॉजी जेवढी आपल्या हातात आली आहे त्याच्यामध्ये आपलं कम्युनिकेशन खूप कमी झालंय. आपण झाल्या गोष्टी ते फक्त वन वे कम्युनिकेशन होत आहे. वन वे फक्त ते डोक्यात टाकलं जात आहे. वन वे फक्त माझ्याकडे येते पण ते माझ्याकडनं बाहेर जात नाही. त्याच्यात काय राईट आहे काय रॉंग आहे याच्यावर चर्चा होत नाही. आणि ह्या चर्चा न झाल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं माझी बाजू ती 100% बरोबर आहे. बरोबर. तुम्ही हेल्दी चर्चा होतच नाहीत की बाबा ठीक आहे हे मला वाटतंय, हे माझं मत आहे, तुझं मत काय, तुझ्या मताची बाजू काय, तुला असं का वाटतं. असे पाल्यामध्ये आणि पालकांमध्ये जोपर्यंत चर्चा घरात रंगत नाही, जेवताना एकत्र बसत नाहीत, संध्याकाळी एकमेकाशी बोलत नाहीत, मला वाटतं ही दरी जर हे नाही झालं तर ही दरी वाढत जाणार आहे. आणि त्याचीच परिणिती ही दरी जी वाढते
त्याचीच प्रमिती प्रेम म्हणतात ना, अतिप्रेम सुद्धा घातक असतं. हो. तर त्यातला हा प्रकार मला असं वाटतं जाणवतो, याच्यातून ते झालंय. आणि मोबाईल्स अतिवापरामुळे आणि वाढत्या प्रेशरमुळे, कारण प्रेशर वाढलं की मुलं बोलत नाही, ती फक्त तुमच्या गॅजेट्समध्ये घुसतात आणि गॅजेट्समध्ये वन वे कम्युनिकेशन झाल्यामुळे त्याचा बर्स्ट होतो. सो तो बर्स्ट आहे. त्या मुलाची मानसिक स्थिती पाहणं खरंच गरजेचं आहे. तो खरंच काय मानसिक स्थितीत असेल जो ह्या स्टेप पर्यंत गेला. सो मी पालकांना रिक्वेस्ट करेल, काळ बदलत चाललाय, त्यांना मिळणारा इनपुट खूप जास्त आहे, त्या कंटेंट खूप जास्त आहे आणि ते त्यांना खरंच पेलावतंय का आणि ते कोणत्या प्रकारे घेतायत. म्हणजे आता मी जे बोलतोय ते तुम्हाला तुम्ही काय म्हणून समजून घेतायत, बरोबर, हे पण खूप महत्वाचा प्रश्न आहे, जो आपल्या इथे खूप वेळा अनुत्तरित राहतो किंवा कोणी त्याच्यावर विचारच करत नाही की मी जे बोलतोय ते समोरच्याला समजतंय का आणि समोरचा जे समजून घेतोय ते खरंच मी बोललोय. हा जो डिफरन्स वाढत चाललाय या ह्या गॅजेटच्या दुनियेत, तो थोडा कमी झाला पाहिजे. बरोबर, थँक्यू. तर पालकांना मी हे सांगू इच्छितो की 2 वे कम्युनिकेशन आणि हेल्दी कम्युनिकेशन फार इम्पॉर्टंट आहे वडिलांमध्ये, मुलामध्ये किंवा मुलीमध्ये. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत त्यांना एक आपुलकी वाटणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही. तर हा फार महत्त्वाचा पॉईंट तुम्ही शेअर केला आहे.